एक बाई आणि 12 भानगडी. वय नाही तर काय. पुण्यात सध्या एका बाईची भयानक चर्चा सुरू आहे आणि ती बाई म्हणजे गौरी वांजळे. पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणं, गुंगीचं औषध देणं, खासगी फोटो काढून ब्लॅकमेल करणं आणि ऍसिड हल्ला करणं, अशा एका मागून एक घटनांच्या मालिकेने एक बाई आणि 12 भानगडी ही म्हण अक्षरशः खरी ठरावी इतका गोंधळ या महिलेनं निर्माण केलाय. कधी पुरुषांना मोहात पाडणं, कधी कायदेशीर मदतीच्या नावाखाली निष्पाप लोकांना फसवणं, तर कधी सूड म्हणून हल्ले करणं. मंडळी, या बाईच्या कथानकात वळणं इतके आहेत की पोलिसांपासून शहरातील नागरिकांपर्यंत सगळेच हादरलेत. आता तुम्ही म्हणाल, ही बाई हाय तरी कोण? तिचं नाव, गाव, पत्ता आणि सगळ्यात महत्वाचं तिनं घातलेला गोंधळ नेमका हाय तरी काय? सगळं काय एकदम सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. गौरी वांजळे हिने पुरुषांवर केलेल्या अत्याचाराच्या घटना अत्यंत गंभीर आहेत. तिने अनेकांना आपले लक्ष बनवून त्यांना गुंगीचे औषध मिसळलेले पेय पाजले आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार केले. एका विवाहित व्यक्तीला तिने आधी जबरदस्तीने जवळीक साधायला लावली, त्याचे खासगी फोटो काढले आणि नंतर ब्लॅकमेल केलं. हा प्रकार इथेच थांबला नाही. त्यानंतर तिने त्या व्यक्तीच्या अंगावर ऍसिड देखील फेकलं. एवढे सगळे होऊनही तिने त्या व्यक्तीशी लग्न करून त्याला धमक्या देणं सुरूच ठेवलं. ही महिला एवढ्यावरच थांबली नाही, तर वकील म्हणून लाखो रुपयांची फसवणूक केली. पुरुषांवरील अत्याचारासोबतच गौरी वांजळेने कायदेशीर मदतीच्या नावाखाली अनेक महिलांना लुबाडले. मी वकील आहे, तुमचे काम लगेच करून देते, असं सांगून तिनं अनेकांकडून मोठी रक्कम उकळली. एका महिलेला, जिचा भाऊ तुरुंगात आहे, त्याला सोडवून देण्याचं आश्वासन देऊन तिने त्या महिलेकडून तब्बल 1.5 लाख रुपये घेतले. हे करून देखील ती शांत बसली नाही. त्यानंतर तिने दुसऱ्या एका महिलेच्या घराच्या मालकीवरून सुरू असलेला वाद सोडवण्याचे आश्वासन दिले आणि तिने जवळपास 3.5 लाख रुपये त्या महिलेकडून फसवून घेतले. असाही आरोप गौरी वांजळेवर आहे. पुढे मुंडवा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या एका प्रकारानुसार गौरी वांजळेने पती पत्नीचा कौटुंबिक वाद सुरू असलेल्या एका केसमध्ये मदत करण्याचं आमिष दाखवलं. तिने फिर्यादी व्यक्तीला, वय वर्ष 38 वर्ष, याच्याशी जवळीक साधत मी हायकोर्टात वकील आहे, तुम्हाला मदत करते, असं सांगितलं. त्यानंतर त्या व्यक्तीला ब्लॅकमेल केलं आणि तिने त्याच्याकडून 2 लाख रुपयांची खंडणी मागितली. असं करत तिने अनेक लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे घेतले. मात्र आता मुंडवा पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. यापूर्वी कोथरूड पोलीस स्टेशन मध्येही गौरी वांजळेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. तिने एका पुरुषाला भाऊ म्हणत आपलंसं केलं आणि नंतर याना त्या कारणाने त्याच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे तिने त्या पुरुषावर पुणे, कोल्हापूर आणि काशी विश्वेश्वर येथे अत्याचार केले. इतकेच नाही, तर धमक्या देऊन तिने त्या पुरुषाकडून सोन्याची अंगठी देखील जबरदस्तीने काढून घेतली. सध्या तिच्या विरोधात 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तरीही गौरी वांजळेला अद्याप अटक झालेली नाही. या सगळ्यामुळे पीडित नागरिक आणि इतर लोकांनी तिच्या तातडीच्या अटकेची मागणी केली आहे. मंडळी, या सर्व प्रकरणांवर सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. संबंधित महिला दोषी आहे की नाही हे न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे. पण अशा प्रकारच्या कथित घटनांनी नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली हे नाकारता येत नाही. कोणताही व्यवहार करताना किंवा कायदेशीर मदत घेताना जागरूक राहणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि संशयास्पद गोष्टी लगेच पोलिसांना कळवणे हे प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. बाकी या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका.